चला स्माइल. हसता येतं तुम्हाला छान? हसता येतं का? हसा हसा छान. एकच द्यायला पहिलं हा दोन ह्याला काहीच हातात धरता येईना ना दोन दोन एक एकच द्या जाऊ द्या. आता काय म्हटलं होतं झाडे लावा झाडे जगवा. हा कावळा करतो काव काव माणसा माणसा. हा मोठ्याने म्हणायचं. एक दे तिच्याकडे. झाडे लावा झाडे लावा झाडे लावा. कावळा करतो काव काव कावळा करतो काव काव. पाणी पाणी अडवा पाणी अडवा. दिवाणी न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय राजूर, त्याचबरोबर सन्माननीय सुरेश लगड साहेब विशेष सरकारी वकील अहिल्यानगर, त्याचबरोबर सहाय्यक वन संरक्षण सन्माननीय प्रभाकर मस्के साहेब, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक राजूर पोलीस स्टेशन किशोर पवार साहेब, त्याचबरोबर वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव राजूर सन्माननीय पडवळे साहेब, त्याचबरोबर वसंतराव पिचड साहेब माजी आयुक्त विक्रीकर विभाग, त्याचबरोबर वनपाल सन्माननीय शंकर लांडे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय मंडळाच्या कार्याध्यक्षा छायाताई राजपूत यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय उपस्थित असलेले सन्माननीय निर्मलाताई मस्के, सन्माननीय आडळ साहेब, सन्माननीय लतिकाताई पवार जिल्हाध्यक्षा, सन्माननीय डॉक्टर अनिल लोखंडे सचिव, सन्माननीय कृष्णा गुंड जिल्हाध्यक्ष, सन्माननीय बाळासाहेब ढोले आदर्श सरपंच, सन्माननीय शोभाताई काळे छत्रपती संभाजीनगर, सन्माननीय विलास सावंत सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद पिंपरकणे, सन्माननीय मुख्याध्यापक ज्यांच्या विद्यालयामध्ये आपली ही कार्यशाळा संपन्न होत आहे असे सन्माननीय संजय कडलक सर, त्याचबरोबर सन्माननीय संजय गायकवाड, सन्माननीय डॉक्टर नानासाहेब गोपने, सन्माननीय चंद्रकांत भोजने, सन्माननीय रफिक कादरी साहेब छत्रपती संभाजीनगर, सन्माननीय सकाराम मेसे, सन्माननीय विजय पांडे सर, सन्माननीय राहुल राऊत सर, शरद कडलक सर, सन्माननीय शिक्षक नेते चंद्रशेखर हसे सर, त्याचबरोबर सन्माननीय रामनाथ भोजने राज्य संघटक, सन्माननीय सुधाकर सेटे जिल्हा संघटक, सन्माननीय पर्यावरण प्रेमी गणेश सकबोर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय संतोष नवले राज्य संघटक, सन्माननीय मदन राजपूत, सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. त्याचबरोबर सन्माननीय नामदेव जगदाळे साहेब साताऱ्यावरून आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संजय बारगळे सातारा, दिगंबर पुराणे, सोपान वायळ, स्वाती वायळ, वर्षा घोले, वंदना भोजने, पद्मा राजपूत, रावसाहेब धोत्रे, प्राध्यापक भारत उगाडे, सन्माननीय प्राध्यापक सुंदर करंडे, प्राध्यापक तुकाराम जाधव, सन्माननीय सावळे सर नगर,
सन्माननीय राहुल राऊत, सन्माननीय सरपंच अनुसया ताई तिगळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी तिगळे ताईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर सन्मान्य विश्वनाथ चौधरी, माजी विस्तार अधिकारी शिक्षण विभाग, गणपत पिचड साहेब, सन्मान्य कैलास तिगळे, सन्मान्य अरुण तिगळे साहेब, सन्मान्य अरुण यशवंत पिचड केळुंगण शिक्षक, त्याचबरोबर सन्मान्य मनोहर पिचड, सन्मान्य कवी तानाजी सावळे, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत मी करतो. आणि आपले जे मान्यवर या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येत आहेत. आपण कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करूया. स्वागत गीताने या ठिकाणी स्वागत गीत सादर करत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरकणे आणि सन्माननीय रामनाथ भोजने यांच्या टीमच्या वतीने या ठिकाणी स्वागत गीत होत आहे. मी स्वागत गीत सुरू करण्यास या ठिकाणी विनंती करतो सन्माननीय रामनाथ भोजने साहेब. सुख असतात. आपण म्हणतो ना, आपण लग्नाला निघालो होतो, आपल्याला लक्झरी बस भेटली नाही, पण आपल्याला खटार गाडी भेटली, बैलगाडी भेटली आणि बैलगाडीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. आणि ह्या बैलगाडीतूनच आपल्याला या देशाच्या विकासाकडे जायचं आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण स्वागत गीताची तयारी करतोय. 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या राजूर पोलीस स्टेशनचे PI पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या या उपस्थितीमध्ये हा स्वागत गीताचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आपल्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं खूप मोठी शोभा या ठिकाणी वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नगर, नाशिक जिल्ह्यातून कार्यकर्ते या ठिकाणी, औरंगाबाद या विभागातून लोक या ठिकाणी आलेले आहेत, पर्यावरण प्रेमी. आणि खरं म्हणजे आपल्या सह्याद्रीचं एक खूप आगळं वेगळं रूप आज ते आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी पवार साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पवार साहेबांना या ठिकाणी स्टेजकडे आणण्याची कृपा करावी. व्यासपीठावर यायचं आहे. दादांनी त्यांना या ठिकाणी स्टेजवर घेऊन यायचं आहे. सन्माननीय दिवाणी न्यायाधीश सन्माननीय नेहारकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेला. हॅलो हा, सन्माननीय नेहारकर साहेब, दिवाणी व फौजदारी न्यायालय राजूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आपले निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 1 दिवसीय कार्यशाळा व अभ्यास दौरा या ठिकाणी संपन्न होत आहे. नमस्कार, वंदे मातरम. मी प्राध्यापक महेश पाडेकर या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी करत आहे. जिथे वाऱ्याचा झोकीत निसर्गाची गाणी दडलेली असतात, जिथे पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवनाचा श्वास दडलेला असतो आणि जिथे मातीच्या सुगंधात आपल्या संस्कृतीचे अस्तित्व नांदत असते, अशा पवित्र भूमीत आज आपण सर्वजण एका महान ध्येयासाठी एकत्र आलो आहोत. मानव आणि निसर्ग यांच्यातील नातं हे आई आणि लेकराचं असतं, पण आज या नात्यावर प्रदूषणाच्या सावल्या पडताना दिसत आहेत. म्हणूनच या सावल्या दूर करण्यासाठी, निसर्गाशी पुन्हा मैत्री करण्यासाठी आजची ही 1 दिवसीय कार्यशाळा व अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य ही एक संस्था किंवा एक संघटना नाही, तर ती निसर्ग संवर्धनाची एक सशक्त विचार आहे. या मंडळाची स्थापना स्वर्गवासी वृक्षमित्र आबासाहेब मोरे व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सृजनशील विचारातून झाली. वनसंवर्धन, जलसंधारण, वृक्षारोपण, जैवविविधतेचे रक्षण आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण व स्वच्छता यासाठी हे मंडळ सातत्याने कार्य करत आहे. गावोगावी जाऊन जनजागृती करणे, विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देणे आणि समाजात निसर्ग प्रेमाची बीजे रोवणे हे या मंडळाचे मुख्य ध्येय आहे. आज या संस्थेच्या कार्यामुळे हजारो लोक पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीसाठी सहभागी झाले आहेत आणि ही चळवळ दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. या आजचा हा कार्यक्रम ज्या पवित्र भूमीत होत आहे ती भूमी म्हणजे पिंपरकणे
अकोले तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक निसर्ग संपन्न प्रदेश आहे. येथील डोंगररांगा, नद्या, धबधबे आणि घनदाट जंगले यामुळे हा भाग पर्यावरण दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्राचीन काळापासून हा परिसर आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणारा आहे. येथे लोकांचा निसर्गाशी अतूट संबंध आहे. पिंपरकणे गाव हे श्रम, साधेपणा आणि निसर्ग प्रेम याचे सुंदर उदाहरण आहे. येथे लोकांनी शेती, पाणी संवर्धन आणि जंगल संवर्धन यामध्ये मोठे योगदान दिले आहे. म्हणूनच या पवित्र भूमीत आयोजित हा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनाचा संदेशाला अधिक बळ देणारा आहे. या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी स्वागत गीताने या ठिकाणी होत आहे. स्वागत गीताने होत आहे. या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आजचा जो कार्यक्रम आहे महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून, प्रतिमा पूजन करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करूयात. दिवाणी व फौजदारी न्यायालय राजूर येथील सन्माननीय नेहारकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सहाय्यक वनसंरक्षक प्रभाकर मस्के साहेब, सन्माननीय पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार साहेब, त्याचबरोबर सन्माननीय वसंत पिचड साहेब, माजी आयुक्त डिग्रीकर विभाग, त्यानंतर सन्माननीय पडवळे साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी मोरे, त्याचबरोबर वनपाल सन्माननीय शंकर लांडे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आढळ साहेब, सन्माननीय छायाताई राजपूत, सन्माननीय लतिकाताई पवार, सन्माननीय अनिल लोखंडे, सन्माननीय संजय गायकवाड, रामनाथ भोजने, बाळासाहेब डोंगरे, नानासाहेब गोपने, चंद्रकांत भोजने, शोभाताई काळे, मुख्याध्यापक सन्माननीय विलास सावंत सर, मुख्याध्यापक सन्माननीय संजय कर्लक सर, सन्माननीय चंद्रशेखर हसे, विजय पांडे, सकाराम मेसे, राहुल राऊत, सुधाकर सेटे, गणेश संभोर, संतोष नवले, मदन राजपूत या सर्वांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या पिंपरकणे गावच्या सरपंच अनुसयाताई थिगडे, विश्वनाथ चौधरी, माजी विस्तार अधिकारी गणपत पिचड, कैलास थिगडे, अरुण पिचड, मनोहर पिचड, कवी तानाजी सावळे, नामदेव जगदाळे सातारा, संजय पारगळे, दिगंबर पुर्राणे, सोमनाथ वायळ, स्वाती वायळ, मीनाक्षी मोरे, वर्षा घुले, वंदना भोजने, पद्मा राजपूत,